हे बोई मासे, त्याचं मी कालवण करते. तेलावर आलं, लसूण, मिरच्या यांचं वाटण घालून ते थोडं फ्राय करून घेतलं आणि अर्धा टोमॅटो ह्याची प्युरी घातली आणि यात हळद, मीठ आणि घरचा मसाला हे घालून 2 मिनटं शिजवून घेतलं. हे कालवण मी माझ्या मांगेली पद्धतीने करते. आमच्या या पद्धतीत टोमॅटो हा जातोच. मग माशाबरोबर टोमॅटो घातला आणि छान परतून घेतलं. परतताना माशाचे तुकडे तुटता कामा नयेत, त्यामुळे हलक्या हाताने परतून घ्यायचे. आता ह्यात घालायचं आहे चिंचेचा कोळ. थोडीशी चिंच मी गरम पाण्यात भिजत घातली होती 10 मिनटं आणि मग ते पाणी मी ह्यात ॲड केलं आहे. तुम्हाला जर आंबट नको हवं असेल तर मग तुम्ही नुसतं पाणीही घालू शकता आणि मग झाकण लावून 10 मिनटासाठी उकळ घ्यायची आहे. एका बाजूला कालवण शिजतं आहे आणि दुसऱ्या बाजूला मी हे 2 बोई मासे मुलांसाठी तळते आणि बोंबील आमच्यासाठी. आणि आपलं बोईमाशाचं कालवण रेडी आहे. इंद्रायणी तांदळाचा भात, बोईमाशाचं कालवण आणि तळलेला बोंबील, उत्कृष्ट कॉम्बिनेशन. हे आमच्या मांगेली पद्धतीचं कालवण तिखट, आंबट, एकदम फ्लेवरफुल असतं आणि ह्या कालवणात शिजलेले मासे खूप सुंदर लागतात. तुम्ही आमच्या पद्धतीचं हे कालवण एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला आवडतं आहे का ते.